मसाला संपला होता बऱ्यापैकी, पॅकिंग केला काल, कुठून झालाय, अजून एक घमेला आता परत कुटायचंय. आज पाऊस यायला लागल्यामुळे नानींनी सगळं सांडगं परत घरात आणून ठेवलं. कुणाचं का आलंय का, कुठं आहे ग? रुबीच त्याच्या मागं जाते आणि ती बेह वाटतं. आव नानी मैत्रिणींनो, तुम्हाला जे शेंगदाण्याचे खजुरीचे लाडू असतात का नाही, शेंगदाणे खजूर गुळाचे, त्याच्यासाठी हो का ही खजूर वापरतो आम्ही. आणि ती पण इथं आणून सोलून चांगल्या क्वालिटीची एकदम. तर माझ्या ताईसाहेबांनो ड्रायफ्रूट लाडूसाठी पण हीच वापरते. तुम्हाला इथं दाखवलं म्हणजे कसं डोक्याला ताण नाही तुमच्या बिन माझ्या बी, होय ताई? येस. चला आता खिचडी खायला. नानी ही दाजींनी मला नारळाचं पाणी आणलंय प्यायला. थोडंसं पिती, अर्धी बाटली पिलती आणि आता अर्धी पिती. वाजले दुपारचे 3:45, म्हणजे 3:30 वाजून 5 मिनिटं झाले इथं. आणि आजचा वार पण आहे मंगळवार. थोडंसं मी व्हिडिओमध्ये बदल केलेला आहे, तुमच्या लक्षात येईनच. माझ्या असं लक्षात आलं टी व्हीवरती माझा व्हिडिओ मी चॅनल बघितल्यावरती की आपल्याकडून मोबाईल खूप हलतो आणि मग ते बघायला तुम्ही बरेचसे जण टी व्हीवरती बघता. मला एका ताईसाहेबांनी डायरेक्ट व्हिडिओ काढूनच पाठवलाय की अक्का तू मोबाईल हलवल्यावरती, जास्त फिरवल्यावरती आम्हाला काहीही कळत नाही त्याच्यामुळं. तर आता काय चाललंय ते सांगते. आणि आज आहे मंगळवार. आज तारीख किती आहे? मला वाटतं 8 तारीख आहे आज. आणि हे टायमिंग झालाय. तर आत्ता इथून पुढं आमचं दुपारनंतर काय काय चाललंय तुम्हाला दाखवते. तर हे माझं किचन, तुम्ही सगळेजण बघतच असता. रोज खिचडी केली मंगळवारची, ती पण तुम्हाला दाखवली मी. आणि आता ती गणेशला ठेवली थोडीशी. आणि हिथं खारीक बारीक करण्यासाठी खोबऱ्याचा खीस आणि हे खारका, हे बघू शकता. हे एका साईडला खारका टाकलेले आहेत ताईंनी हे सगळ्या. आणि त्याच्या ह्या साईडला ना हा आहे खोबऱ्याचा खीस. तो कुठला वापरला जातो ती पण तुम्हाला दाखवते. पांढरा शुभ्र एकदम, हाच मी तुम्हाला पण विकला जातो, हाच विकते तुम्हाला. तर हे आता ताई ना बारीक करणार आहे. तर चला, मसाला पॅकिंग केला म्या. ह्यांनी काय केलं तर ह्यांनी बघा मला काय काय भरून ठेवले. ह्या लय काम करून ठेवते त्या, मला लय काम लावून ठेवते ह्यांनी. परत लाडू केलं आणि हे आहेत शेंगदाण्याचे लाडू. अजून लय काम आहे आम्हाला. तिकडे खजुरीचे पण लाडू करायचे, दिसते का खजूर तिथं. हा, आणि आता वाजलेले आहेत 4, 4:15. ताईंनी ह्यांनी तोपर्यंत इकडं मसाल्याची शिगबिग लावून ठेवली मस्तपैकी, छानपैकी. आणि इथं मिरची पावडर पॅकिंगला ठेवली. आता ही पॅकिंग करायची. किती काय मैत्रिणींनो, तूप संपलंय, त्यात थोडं राहिलंय. आताच भागा ना. आणि हे डिंकू तळायचं चाललाय आमचा. खजूरचे लाडू करायचे, खजूर ड्रायफ्रूटचे. थोडासा शिल्लक आहे हाय की राव, आजचा दिवस जाईना. आणि ताईसाहेबां ते आले तर इथं, ते तुम्हाला दाखवते. पती पण आली आमची, हो का. आज लवकर आली, मला फोन नाही केला येताना. पण छान व्हिडिओ असतात, आवडतात ना. नमस्कार माझ्या मैत्रिणींनो. तर आज बारामतीला फोन आले म्हणते का, ताईसाहेबां दादा आले तिथं आणि अचानक त्यांनी सरप्राईज दिलं. आमचं काम चाललं होतं. काय म्हणताय, कसं वाटलं येऊन? 1 नंबर, खूप छान आहे तुमचं वातावरण, खरं खूप आवडलं. हा हा, लाडू घ्यायला आलो होतो आम्ही. आणि पहिली गोष्ट म्हणजे त्यांना घर सापडलं, म्हणजे त्यांचं काही फोन वगैरे नाही आला, अचानक सरप्राईज दिलं त्यांनी. म्हणजे असं येतात बरं का दादा ती बरेच ताईसाहेबांनी याचं पुढचं येतात. आम्ही ठरवलं की सरप्राईज देऊ, म्हणून म्हणजे फोन पण नाही केला, हे म्हणत होते फोन कर. ग्रामीण भागात खूप मोठी डेव्हलपमेंट आहे, रोजगार पण मिळतोय आणि सगळं ऑर्गॅनिक आहे. आता त्यांनी आले त्यावेळेस आमचं ज्येष्ठ काय चाललं होतं ते सांगते ना. भाऊन दादा ताई, आणि त्यांना कसं वाटलं, म्हणजे काय खाल्लं त्यांनी, कसं वाटलं, काय आवडलं तुम्हाला? हा, तुम्ही लाडू दिले, ड्रायफ्रूटचे आणि आपले शेंगदाण्याचे ट्राय केले, खूप छान, खूप आवडले, खूपच छान. हो, सगळी स्वच्छता, हे सगळं म्हणजे. आणि येणाऱ्यांनी ना असं अचानकच यावं. तुम्हाला ज्या ताईसाहेबांना आमचा सर्वे करायचा आहे ना, किंवा आम्हाला म्हणजे स्वच्छता, निदान म्हणजे सगळा परिसर बघितला ना तर एकदम मन प्रसन्न होतं. इतकं छान सगळंच, म्हणजे
आणि उलट इथं येऊन बघितलं ना, या बाबा. मी तर म्हणते ज्यांना घ्यायचंय ना पहिल्यांदा, जवळ कोणी आहे ना त्यांनी नक्की यावं, कारण का त्या खाण्याच्या गोष्टी तर तुम्ही चेक केल्या का नाही, तुम्हाला डाऊट येत नाही त्यात परत कधी. नाही, मी सर्व पदार्थ बघितले, काजू बदाम गुळ खोबरं खजूर सर्व बघितलं, स्वच्छता पण बघितली, मशिनरी पण बघितल्या, एकदम हायजेनिक मध्ये आहे, चांगलं आहे. आणि वस्ती तुमची खूप मस्त आहे. थँक्यू. छान, खूप छान. सगळंच म्हणजे सगळंच आवडलं, पदार्थ पण, वस्ती पण, घर पण खूप छान आहे ताईंचं. सगळं स्वच्छ एकदम. ताई पण एकदम म्हणजे तयार. कट झालता ते आता. काय बोलत होता तुम्ही? म्हटलं ताई पण खूप म्हणजे असं छान तयार होऊन काम करताय, असं नाही की काही पण होऊन मस्त काम करताय साडीमध्ये. काय करायचं, पर्याय नाही, करावं लागतं. आता कसं उन्हाळ्यामध्ये साडी चालत नाही बरं का, उन्हाळ्यात त्रास होतो, पण आता पावसाळा चालू झालाय ना, तर आता परत व्यवस्थित. मैत्रिणींनो, आता गेलेली आहे आमची इथली लाईट. आता वाजले 4:30. ताई साहेब गेले आता. आणि जाताना काय काय नेलं ना? आणि 1 किलो शेंगदाणे लाडू आणि 1 किलो डिंक लाडू. आणि अजून काहीतरी तुम्हाला मी मैत्रिणींना आता दाखवलं होतं का नाही शेंगदाणे लाडू? ताईन त्या भरत होत्या. हो का, ह्यातलं ना इकडल्या साईडचं 1 किलो लाडू दिले आणि हे ड्रायफ्रूट लाडू 1 किलो दिले. तर हे ड्रायफ्रूट लाडू बांधल्याच्या नंतर ना सुद्धा हे असं ना उचलले, आयो सगून आली, हे असं तूप असतं. चला आता मी पटकन पॅकिंगला बसते. आणि हे डिंक बघू शकता कसं तळलेलं आहे, काजू बदाम डिंक. आणि हे तर करायचे आहे ड्रायफ्रूटचे लाडू, खजूर ड्रायफ्रूटचे. ही काय मला बिस्किट जिरून देणार नाही. खा की, मी कशाला तुला सांगून नाही हो दिलं आज मग का ग? सांगून नाही हो बिस्किट का? उपवास आहे तिचा. खा ग बाळा, खा खा. आणि तुम्ही म्हणता ताई कुठे गेल्या? ताई गेल्या ते त्या दळायला. आणि वरच्या फ्लोअर 5 वाजले तर इथं 5:15 15 मिनिटं राहिले तर इथं. आणि इकडे हे सगळं आता गोळा केलंय. आणि आज सगळ्या माझ्या एकाच ताई साहेबांच्या नावाच्या ऑर्डर आहेत मैत्रिणीनं, बघायच्या का तुम्हाला? चला दावते. सुरेखा ताई साहेबांच्या, सुरेखा बी मेत्रे, त्या आहेत ताईसाहेब लोणावळ्याच्या. परत नाही इथं बघू शकता सुरेखा संपत भुजबळ, त्या आहेत चिखलीच्या ताईसाहेब. आणि अजून एक ताईसाहेब इथं खायला पावती नंबर लपवायचा आहे मला. आणि ह्या ताईसाहेब आहेत थांब, सुरेखा पांडुरंग सेलर, त्या पण आहेत कोरेगाव साताऱ्याच्या. आणि इकडे ऑर्डर टाकल्या सेलर भुजबळ मेत्रे सगळे गोळा झाले पाहुणे सगळे. आणि एकाच नावाच्या, म्हणजे मी ह्या व्हिडिओ का काढला मैत्रिणींनो, सुरेखा सुरेखा नावाच्या 3 जणी असल्यामुळं सुरेखा सुरेखा पाहुणे असत्या ना आणि सुरेखा, हो का, त्याच्यासाठी. बाकी काही नाही. मग बाकीचे माझ्या आहेत की तशा लई ताई साहेब आहेत माझ्या. नावकरी माझ्या नावकरीन ताई पण आहेत हो ना, मनीषा ताई नावकरीन बाईच आहेत माझ्या. त्यांचं खारीक लाडू डिंक लाडू शेंगदाणे लाडू इथं. इकडं माझ्या ताई साहेब आहेत. माझं हे रामदादा विठ्ठल रामदादा ते पण आहेत. 2 किलो ड्रायफ्रूटचे लाडू घेतलेत. नाद नाही करायचा, नाद केला तर वाया जातो. हां हां, उद्याच्याला इरबळ बी लाडूच करावं लागते ना, तरी सुद्धा आजच्या ऑर्डरी लाडूच्या जाणार नाही ते. हां, उद्याच्याला 2 गमेली लाडू करायच्यात. आज मी कुरिअर टाकू शकत नाही. अर्धा का पावशेर लसूण चटणी काय माहिती, थांबा बघते. चहा घ्या की. घेतला मी. मामाबाईने तो सगळं काढून ठेवलं तिथं. चला मी घेते चहा आणि मग लागते पुढच्या कामाला. का हसल्या म्हणून चपाला आणि मॅडमला आता हसलं पण बाहेर लागली. शेंगदाणे लाडू अजून कमी पडला. शेंगदाणे लाडू 1 कमी पडला. आयला मग टाका डिंकाचा. त्यांनी उगं तो खावा तो म्हणावं, त्यांनी म्हणावं एकच चांगला लागला आणि बाकीचं का तसलं लागतं. पण ती पण एकच शिल्लक पडली. टाका मग, असू दे. थांबा त्याला दुसऱ्या कॅरी बॅग मध्ये पॅक करून देऊ तेवढंच. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6. इथं हे सगळं मी काढलं. काय 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 लागणार आहे मला ते बघू शकता. आणि प्रतीक्षाचं काय चाललंय तुम्हाला मी दाखवते. सकाळी आणलेला हा बॉक्स संपला. आता हा उद्या सगळं मसाल्यासाठी माझ्या मैत्रिणी तुम्हाला दाखव. चला इथं असं एकंदरीत 6 वाजता संध्याकाळचा स्वयंपाक चाललेला आहे. कोणाचं लग्न मोडलं?
म्हटलं पाहिजे तुला किती लागतंय बघितलं का लग्न व्हिडिओ काढतेस का होय का तुझं लग्न मोडलं यारू होय बाया बाई काय कट केलंय तो काय परत पनीर करते काय आज कुकर का नाही लावला तू दीदी ह्याच्यात कशाला केलंय गॅस लय वाढवळ संपतो आज परत काहीतरी आमच्या पतीचं चाललंय मिक्स व्हेज आहे का आज काल कुठलं होतं पिवळं कशाने झालंय पनीर कसं काय पिवळं कडक झालं फ्रीज ठेवलं होतं आणि ती आहे ना ठेवलं होतं आत हळदीत ठुलतं का त्या शिजाय घातलेल्या भाजीत का आणि हो का ह्यांच्याकडे पनीर असतो हो का हे पनीरवाले नका बाय पनीर खाऊन खाऊन पार आमचं इथं पनीर झालं चला प्रतीक्षा दिवा लावा आता मी जाते दाखवायला ते मी संध्याकाळच्या 7:30 वाजल्यात बरोबर मी किती वाजता पॅकिंगला बसली होती 6 वाजता 7:30 वाजल्या सगळ्या पॅकिंग करून झाल्या आणि इथलं हे सगळं संपलं दिसतंय का लाडू फक्त पावशेर राहिलेत तिथं आणि सांडगं इथं 1 किलो राहिलेत इथं आणि हे एवढं आता उद्या ऊन पडलं उद्या वाळलं की हो का ही सांडगं टाकायचं आणि उद्या दिवसभर सांडगं करायचं आज काय झालं फक्त लाडूची ऑर्डरी जास्त असल्यामुळं मला ना करता येईना आणि दुसरं एक दाखवते ह्यातल्या ऑर्डरी लाडू नसल्यामुळं किती पेंडिंग आहे त्या एवढ्या न पुरल्यामुळं आता ही शीतलताई साहेबांचं सांडगं 1.5 किलो होतं सॉरी सांडगं 1 किलो आणि मसाला 1 किलो पण भिगवणच्या ताई साहेबांचं बी सांडगं 1 किलो इथं त्यामुळं बसावं लागलं आता आपल्याकडे सांडगं किती 1 किलो शिल्लक आहेत हिता हो का ही ताई साहेबांचं 1 किलो ह्या ताई साहेबांचं लाडून ती इथं खारीक खजूर लाडू शेंगदाण लाडू पेंडिंग किती बघा खारीक लाडून ती मसाला 1.5 किलो मसाला 1 किलो सांडगं 1.5 किलो ही तर माझ्या ताई साहेबांचं ह्या अजून बघायचं आहे काय आहे ती ही काय सकाळ टाकायचं आहे मला त्यांचं महाडाचं आहे तालुक्या गाव पातळीवरती ही तर ताई साहेबांचं खजूर लाडू डिंक लाडू खजूर शेंगदाण लाडू ही पार्सल पेंडिंग आहे ही तर सूर्यका ताई साहेबांचं डिंक लाडू कांदा मसाला काश्मीरी मिरची पावडर लसूण चटणी हे अजून एका दादांचं डिंक लाडू आणि हे निशाताई साहेबांचं खजूर ड्रायफ्रूट लाडू डिंक लाडू शेंगदाण लाडू म्हणजे एवढं टाकायला लाडू नाहीत आपल्याकडं हे दिसतंय तुम्हाला आणि मग जेवढं उरकन तेवढं हे असं पॅकिंग करून घेते मी लाडूंचे पार्सल येतं ह्या सिल्वरमध्ये पण 3-3 किलो एक ताई साहेबांचं लाडू असलं का नाही मग सिल्वरमध्ये मी पॅकिंग करून घेते आणि इकडं तर सगळं मोकळं आहे हे तळून ठेवलं आहे बघू शकता ह्याच्यात काय नाही एकच खजुरीचा लाडू राहिला आहे फक्त आणि हे काजू बदाम आणि हे तळून ठेवलं आहे काय नाही घमेरी इकडं ही मोकळी तर ही दळून आणलं या कशाचं ह्याचं खारकीच्या लाडूचं सकाळच्याला ह्यातमध्ये काय आहे दाखव मोकळं खायचं ह्यातमध्ये खजूर संध्याकाळचं सरांना वसरीला एंट्री असते आत्ताच भांडणं करून झाली काळ्याची न टिपेची आणि मैत्रिणींनो आता वाजले 8:30 काय झालं माहिती आहे का दादांचा फोन आला होता माझ्या भावाचा आणि मग माझ्या भावाबरोबर बोलत अर्धा तास गेला माझ्या कुठल्या भावाचा फोन आला ज्या भावाचा फोन आला त्या भावाला माहिती आहे की अक्का मायाबरोबर बोलली त्यांचं पार्सल पोचलं नाही म्हणून मी बोललो मग लई दिवसातनं फोन केल्यावरती बोलले लई दिवसातनं म्हणजे 6-7 महिन्यातनं आणि मग आता आले इकडं मैत्रिणीनं आणि प्रतीक्षाचं काय चाललंय तुम्हाला गप्तो मला मी लगेच जेवाय बसणार आहे मंगळवार सोडायचं 8:30 वाजता कधी काढली का फ्रीज मधली नक्की आज चला स्पेशल काहीतरी केलंय खायला आता ही जनावरांच्या घरी गेली आणि सासूला जर म्हणली समजा तिची सासूचा चॅनल असला युट्यूबला ते दरवेळेस कढईत भाजी दाखवती मला लय कसं वाटतं कढईमधल्या भाजीचं काय संबंध आहे कसं वाटायला मला
आवडतं. मला फक्त भाजी दाखवून ती कढईमधली मग ताट सजव. मला दाखव. दुसरी तोंडाची कुठली ना अगे दाखवून दे की ग त्यांना बरं वाटतं तिथे. मी नाही दाखवणार. मम्मी का पप्पा नव्हती ना मला सजवलेलं ताट दाखवायला म्हणजे असं रोटी गेली मैत्रिणींनो. चपाती दादा बरं मला तर बघू दे की. सटक ना. तुझ्या मामा चपाती जळली. मला सांगा मला व्हिडिओ अपलोडिंगला लावायचा आहे 8:30 वाजल्यात त्या हिचं ताट कधी साजायचं मी व्हिडिओ अपलोड करून कधी युट्यूबला टाकायची. सगळ्यांचे जेवण चालले त्यांचे जेवण होऊन राहडा आवडते काकून त्यांचा तोपर्यंत 9 वाजेपर्यंत मग त्या बघतील जेवण नसतील तर कसं बघणार व्हिडिओ. थांब जरा. अगं दाखवलं नसते तुला कढई जावं दाखवून मला ते जेवायला दे आधी घर खायला. ही किचन मध्ये सुद्धा येऊन देत नाही मला माहितीये का. काय त्या सासूचं हाल होणार आहे तर ज्यांना सांगते सासूचं इतकं हाल आहेत ना किचन मध्ये तिला एंट्री नाही. तिने फक्त केलेलं ताट खायचं आणि माझ्याकडे असं जाडजूड व्हायचं लटमुट. ती जुनी गोष्ट होती का नाही लेकीच्या गावाला जाईन लटमुट होईन तूप रोटी खाईन. मग तसंच मैत्रिणींना मी वाळले का नाही मी नवऱ्याच्या घरी तिथे गेली का नाही मग मी म्हणणार मी गावाला जाईन तूप रोटी खाईन लटमुट होईन चल रा भोपळ्या टन्नक टन्नक. आणि आमचा भोपळा मला खाऊन देत नाही अगं मैत्रिणींनो. काय दाखव भोपळे काय केलं दाखवणार तर नाही. जाऊन द्या मैत्रिणींनो तुम्हाला मी उद्या दाखवते पतीने काय केलं. मग तू लगेच मला द्यायचं लगेच. मग लगेच द्यायचं दे मग. बरं आपण बघू 3 मिनिटं तर गेली ह्यात मध्ये बा कसं काय करायचं. मग तू थांबते का. खूप ग बाय सुंदर तुझ्यासारखंच. पनीरची भाजी कसली भाजी व मिक्स व्हेज. हा मिक्स व्हेज. मिक्स व्हेज हो का. आणि अजून हा तांदूळाची भाजी चपाती भात काकडी टोमॅटो कांदा. थांब 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 तुझी रिएक्शन. हा असं द्यावं तर तुझा असं ताट बघण्यात आणि ते कढईत बघण्यात फरक आहे ना. बसाव प्लीज मनीष ताई. किती सुंदर दिसतंय असं. मी काय म्हणते लिंबू आणि लोणचं नाही दिलं तुम्ही. हो लोणचं देऊ का तुम्हाला. हे असं का दिसतंय मलाच कळत नाहीये का दिसतंय असं. छान झाली ती भाजी. अगं ह्याच्यामध्ये ना व्हिडिओमध्ये ना ती वरती थोडं थोडं तेल असतं ना त्याच्यामुळे ते असं वरून तेल असं दिसतंय थोडं थोडं. छान वाटलं. एकीकडं आणि माझी सदैसारखी लेक एकीकडं. बरं खाऊन बघ ना अगोदर. आपल्याला काळजी नाही बाबा. आपल्याला असं ध्यान झालं की आपण तिच्या घरी जाणार. खाऊन बघ ना ती टेस्ट कशी झाली. का आज स्पेशल तर मम्मीचा उपवास सोडायचा आहे मम्मीला. कशी मी वाढणार सांगा तरी. का वाढायचंय तुला. खात्या पित्या घरती वाटले पाहिजे. कशाला गुबगुबीत छान दिसते तू. येस तर आता मी खाली बसून जेवणार आहे. मी मंगळवार सुट्टी माझ्या देवाच्या समोर असं खुर्ची बसून जेवण नाही असे वाटत मला. बर बस बरं आता लय बिल झालं माझं. बाय बाय.